मंडळी, तुम्ही कधी वरीच्या तांदळामध्ये दही घालून हा पदार्थ बनवला आहे का? हा पदार्थ इतका चवीला भन्नाट लागतो ना, की तुम्ही यापुढे बाहेरून तर कधीच आणणार नाही. शिवाय आपण जो पदार्थ बनवतोय तो उपवासाचा आहे, करायला खूप सोपा आहे, चवीला एकदम भारी. चला तर करायला घेऊयात. हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. हे वरीचे तांदूळ आहेत, याला भगर म्हणतात, वरई म्हणतात आणि हे उपवासासाठी चालते. तर आज आपण उपवासाचा पदार्थ बनवतोय, यासाठी मी इथे 1 वाटी वरीचे तांदूळ निवडून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला सारख्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणे. साबुदाणे घातल्यानंतर दोन्ही पदार्थ मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे. मिक्सरला हे पहा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. थोडीशी हलकीशी रवाळ पावडर असते, जसं तांदळाचं पीठ असतं ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर असतं. आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. याचं टेक्स्चर पाहू शकता, मस्त एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जास्त जाडसर हे पीठ ठेवायचं नाही. हे बघा, असं हे असतं, रवाळ असतं, रवा असतो ना त्या पद्धतीने असतं हे. या पद्धतीने असं बारीक वाटून घेतलेलं आहे. चाळायची आपल्याला अजिबात गरज नाही. यानंतर ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. मोठे 2 चमचे आहेत. दही घेताना आंबट दही नाही, गोडच दही घ्यायचं आहे. आणि सारख्याच वाटीने मी इथे आधी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं आहे. मिक्स करून घेऊया. पाणी लागेल तसं घालायचं आहे. सुरुवातीलाच आपण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर हे थोडंसं घट्टच आहे, त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी घालते. तर अजून मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे टोटल आपलं आता हे 1 वाटी पाणी झालेलं आहे. मिक्स करून घेऊया परत. मिक्स करून घेतल्यानंतर आता सुद्धा हे बॅटर थोडंसं घट्टच आहे, तर मी अजून 1 वाटी पाणी घेणार आहे आणि त्यातलं अर्धी वाटी अजून मी पाणी घातलेलं आहे. परत हे मिक्स करून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. टोटल मला इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला असंच हे बॅटर पाहिजे, जास्त बॅटर हे पातळ करायचं नाही. झाकण ठेवूया आणि 15 मिनिटासाठी किंवा कमीत कमी 15 मिनिटं नाही तर जास्तीत जास्त 20 मिनिटासाठी हे बॅटर फुलण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. 20 मिनिटं हे मी बॅटर बाजूला ठेवलेलं होतं फुलण्यासाठी. छान असं फुललेलं आहे. झाकण काढून घेऊया आणि पाहूया आता. मस्त असं हे घट्ट बॅटर झालेलं आहे. हे बघा, 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवल्यामुळे हे बॅटर थोडंसं अजून घट्ट झालं आहे. तर मला अजून यामध्ये पाणी घालायचं आहे. ते मी अजून अर्धी वाटी इथे पाणी घालणार आहे. तर सारख्याच वाटीने मला इथे 2 वाटी पाणी लागलं आहे. 2 वाटीला थोडंसं कमी लागलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं ढोकळ्याचं बॅटर बनवतो किंवा इडलीसाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. आपण मस्त उपवासाचा ढोकळा बनवतोय, तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. यानंतर आता यामध्ये घालूया आपण उपवासाचं मीठ. तर चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलं आहे. यानंतर या ढोकळ्याला छान असा चव येण्यासाठी मी मिरची आणि आल्याचा ठेचा घातलेला आहे. लसूण घालायचा नाही, फक्त मिरची आणि आलं ठेचून घालायचं आहे. यामुळे ढोकळा छान असा चवीला लागतो. यानंतर ढोकळा घशात अडकू नये यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. आता हा ढोकळा बनवताना मिक्सरच्या भांड्यात मी वरीचे तांदूळ आणि साबुदाणा घातला आहे. साबुदाणा घातल्यामुळे हा ढोकळा आहे तो घशाला लागत नाही, म्हणजे खाताना कोरडा वाटत नाही. शिवाय तेल घातल्यामुळे सुद्धा हा एकदम मऊसूत फ्लफी बनतो. मिक्स करून घेतलं आहे. मस्त असं आपलं हे ढोकळ्याचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. यानंतर हे आता थोडं बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. ज्या ताटामध्ये तुम्ही ढोकळा सेट करणार असाल ते ताट घ्यायचं आहे किंवा डब्बा किंवा भांडं घ्यायचं आहे आणि यावर बटर पेपर किंवा असं हे तेल घालायचं आणि ताटाला व्यवस्थित असं हे ब्रशने तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा अजिबात चिटकत नाही. व्यवस्थित डिमोल्ड करता येतो. तेल लावून घेतलेलं आहे. आपलं हे ढोकळ्याचं बॅटर रेडी आहे. आता यामध्ये आपण घालायचं आहे इनो किंवा तुमच्याकडे खाण्याचा सोडा असेल तर तो घातला तरी देखील चालेल. तर मी इथे 1 पॅकेट इनोचं घातलं आहे. पाणी घालायची अजिबात गरज नाही. मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, छान असं फ्लफी बॅटर झालं आहे. यासाठीच आपल्याला हे असं बॅटर पाहिजे, म्हणून पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. जर बॅटर पातळ झालं तर ढोकळा व्यवस्थित बनणार नाही, फुलणार नाही. यासाठीच पाणी कमी घालायचं. बॅटर आपलं तयार आहे.
तेल लावलेल्या ताटामध्ये लगेचच इनो घातल्यावर आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे। सगळं बॅटर हे बघा ढोकळ्याचं मी काढून घेतलं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कसं आहे, या पद्धतीचंच आपल्याला बॅटर हे पाहिजे। बॅटर मी काढून घेतलेलं आहे। आता हे ढोकळ्याचं बॅटर आपण वाफवून घेऊया। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे वापरते अगारो रिजन्सीचा मल्टी कुक केटल। यामध्ये ना माझी दोन्ही कामं एकत्र होतात, कारण हा केटल आहे तो मल्टी कुक आहे। मस्त अशी ही ग्लास लीड आणि स्टीलचं स्टीमिंग पॉट दिलेला आहे। यानंतर एक जाळी आहे। आता आपण ढोकळा वाफवणार आहोत, तर यासाठी असं हे सेट करून घ्यायचं आहे बेसवर आणि त्यानंतर जाळी ठेवायची आहे, कारण 2 पदार्थ आपण बनवणार आहोत। तर आधी यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी घातल्याशिवाय याचं बटन आहे ते ऑन करायचं नाही। पाणी घातलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 पदार्थ बनवतोय, तर जाळीवर मी इथे उपवासासाठीच रताळीसुद्धा उकडून घेणार आहे, म्हणजे आपली एकदम दोन्ही कामं होतात, म्हणजेच आपली वेळेची बचत आणि गॅसची सुद्धा बचत। स्विच ऑन केलेला आहे। यानंतर याचं पॉवर ऑन करून घेऊया आणि पाणी गरम व्हायला आल्यावर यावर ठेवायची आहे ढोकळ्याची प्लेट। अगदी झटपट 5 ते 7 मिनिटात यामध्ये ढोकळा आणि रताळी आपली उकडून होतील। आता हे बॅटरचं ताट मी यामध्ये ठेवलेलं आहे। लीड लावूया आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे वाफवून घेऊया, म्हणजे आपली रताळीसुद्धा उकडून होतील आणि हा ढोकळासुद्धा मस्त वाफवून होईल। तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे। शिवाय हे प्रोडक्ट मी टॅगसुद्धा केलेलं आहे, तर तिथून तुम्ही हे घेऊ शकता। मल्टी कुक केटल आहे, खूप छान आहे, नक्की तुम्हीसुद्धा याचा वापर करून बघा। 7 ते 8 मिनिटं ढोकळा मी वाफवून घेतलेला आहे। मस्त असा वाफवला आहे। पॉवर ऑफ केली आहे। सुरीने चेक करून घेऊया। अजिबात सुरीला चिकटत नाही, याचा अर्थ हा ढोकळा छान असा वाफवलेला आहे। आता काढून घ्यायचा आहे। गरम आहे तर सावकाश उचलून घ्यायचं हे बघा मस्त असा स्पॉन्जी वाफवला गेला आहे। बाजूला आपण हा ढोकळा काढून घेऊया। रताळीसुद्धा मस्त अशी वाफवलेली आहे, हे बघा मस्त अशी उकडली आहे। पहा आहे की नाही मॅजिक, मस्त आपलं 2 काम या केटलमध्ये झालेलं आहे। आता या रताळीची रेसिपी पुढील भागात मी दाखवीनच। आता आपला ढोकळा थंड होतोय, तर याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी आपण चटणी बनवूया। यासाठी उपवासाची चटणी बनवतोय, तर 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लहान घेतलेल्या आहेत। यानंतर घालायचं आहे लहान अगदी आल्याचा तुकडा, 2 चमचे दही घेतलेला आहे। इथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता तुम्हाला चालत असेल तर। साखर घातलेली आहे 1 चमचा आणि घालूया चवीप्रमाणे मीठ। यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते। तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालू शकते, तुम्ही स्किप करू शकता। पाणी घालायचं आहे आणि ही चटणी छान वाटून घ्यायची। मस्त अशी आपली उपवासाची चटपटीत चटकदार चटणी तयार आहे। काढून घेऊया। तुम्हाला यामध्ये काही साहित्य नको असेल, उपवासाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल। ढोकळासुद्धा खूप मस्त असा स्पॉन्जी झाला आहे, थंड झाला आहे। याच्या साईडच्या कडा सुरीने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे। पाहू शकता किती मस्त असा दिसतोय हा ढोकळा। यानंतर फोडणी करून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर यामध्ये फोडणी घाला, जास्त काही नाही घालायचं आहे। तेलामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। फोडणी थंड करून घेऊया थोडीशी आणि तोपर्यंत आपला हा ढोकळा आहे तो हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊया। तर मी चौकोनी आकारामध्ये असा हा ढोकळा मस्त कापून घेते। पाहू शकता कापतानाच तुम्हाला कळलं असेल की किती हा स्पॉन्जी झालेला आहे। मस्त असा मऊसूद, अजिबात घशाला अडकत नाही, चवीला खूप छान लागतो। ढोकळा कापून घेतल्यानंतर यावर आपण जी फोडणी तयार केली होती ती घालायची आहे। तुम्हाला जिरं चालत नसेल उपवासाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा फोडणी न घालता तुम्ही असाच हा ढोकळा खाऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त असा आपला हा उपवासाचा जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। पाहू शकता सहज असा निघतोय, अजिबात ताटाला चिकटकलेला नाही। पहा दिसायला खूप मस्त दिसतोय, शिवाय याला जाळ्यासुद्धा खूप छान आलेल्या आहेत। उपवासाला काही तुम्हाला वेगळं खायचं असेल तर या पद्धतीने वरीच्या तांदळाचा आणि साबुदाण्याचा मस्त जाळीदार मऊसूद असा ढोकळा तुम्ही बनवून उपवासाला खाऊ शकता। खूप छान झालाय, पाहू शकता याला जाळ्या किती मस्त पडलेल्या आहेत आणि एकदम मऊसूद झालेला आहे, तोंडात टाकताच विरघळेल असा झालेला आहे।
हा बघा दुसरासुद्धा दाखवते, किती मस्त झाला आहे. मस्त असा निघतोय ताटातनं, तुम्ही पाहू शकता. अजिबात ताटाला चिटकलेला नाही, एकदम सुटसुटीत मोकळा असा झालेला आहे. चवीला काय सांगू तुम्हाला, खरंच खूप छान झालेलं आहे. पहा, यामध्ये जे पदार्थ घातले तुम्हाला नाही चालत असतील, नको असतील, नाही घातले तरीसुद्धा चालतील. चटणीसुद्धा खूप छान झालेली आहे. चटणीसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. हे बघा किती मस्त अशा जाळ्या पडल्या, तुम्हाला जवळून दाखवते. एकदम मऊसूद झालाय. दिवसभर असाच हा ढोकळा मऊसूद राहील. पहा जाळ्या किती छान आल्या. तोडून सुद्धा आता तुम्हाला एक दाखवते. एकदम कापसासारखा मऊ झालेला आहे. हे बघा, जसे पाव असतात ना तसा एकदम सॉफ्ट मऊसूद. बाहेर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला असा हा ढोकळा मिळणार नाही. तर घरच्या घरी किती सोप्या पद्धतीने आणि किती कमी साहित्यामध्ये आपण हा उपवासाचा जाळीदार ढोकळा बनवलेला आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा. तुम्हाला उपवासाचे अजून कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे ते सुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करीन. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजची ही मऊसूद जाळीदार ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या पद्धतीने बनवून बघतील.